मनवोनी शरणा जावे, मनवोनी शरणा जावे, सर्व भावे देवासी तोह उतरील पार, भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा तोहा उतरील पार, भवदुस्तर नदीचा तुका म्हणी साक्षी आले, तुका म्हणी साक्षी आले तरी केले प्रगट, तोह उतरील पर भवदुस्तर नदीच विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मनवोनी शरणा जावे, सर्व भावे देवासी तोह उतरील पर, भवदुस्तर नदीच. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरताच प्राप्त असणारा अभंग देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा या अभंगामधून तुम्हा मला एक प्रकारचा बोध, शरणागतीचा उपदेश, शरणागतीची एक प्रकारे मीमांसा प्रकट करणारा अभंग चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या आशीर्वादाने त्याच पद्धतीने ब्रह्मलीन वैकुंठवासी नारायण महाराज कुंभार यांनी प्रारंभ केलेला 48वा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, ज्यांच्या कृपाशीर्वादाने हा उत्सव संपन्न होतोय. सद्गुरु श्री चैतन्य गहिनीनाथ महाराज, श्री संत यादव बाबा, श्री संत वामनभाऊ महाराज, श्री संत भगवान बाबा महाराज, श्री संत आदिनाथ महाराज, त्याच पद्धतीने परमदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय सद्गुरु श्री महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथ गड, त्याच पद्धतीने परमदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय महंत श्री न्यायाचार्य डॉक्टर श्री नामदेवजी महाराज शास्त्री यांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला हा नाम महोत्सव. आणि त्याच पद्धतीने श्री संत गोरक्ष महाराज, श्री संत पुंडलिक महाराज यांच्या कुशल अशा प्रेरणेने त्याच पद्धतीने आदरणीय चैतन्य महाराजांच्या या संकल्पनेतून चालू असलेला हा नाम महोत्सव. आणि या नाम महोत्सवातील आजची ही द्वितीय दिनाची ही कीर्तन रूपी सेवा परमभाग्याने माझ्यासारखे एका सर्वसामान्याकडे सोपवण्यात आली. तत्निमित्ताने कीर्तनाकरता उपस्थित आहे. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी या उत्सवाचं अधिष्ठान म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय, श्री संत गहिनीनाथ महाराजांच्या चरणी, त्याच पद्धतीने श्री संत वामनभाऊंच्या चरणी, छत्रपती शिवरायांच्या चरणी, श्री संत भगवान बाबांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो. त्याच पद्धतीने माझे श्री गुरु बाबासाहेब अजरेकर महाराज, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सुधाकरजी महाराज इंगळे, श्री गुरु तीर्थरूप यांच्या चरणी देखील अनंत कोटी प्रणाम करून माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या सर्वांच्याच चरणी विनम्र भावाने वंदन करतो. आणि ज्ञानोपराय तुकोपराय मला ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न. हेची माझी मनीची आस,
मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तोह उतरील पर भवदुस्तर नदीचा. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी ज्यांचा हा उत्सव आपण संपन्न करतोय, सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराजांचा हा उत्सव आहे. मला आदरणीय महाराजांनी कल्पना दिली की त्यावेळेचा प्रतिकूल काळ कशा पद्धतीचा होता आणि आत्ताचा सध्याचा अनुकूल काळ कशा पद्धतीचा आहे. म्हणजे त्या काळामध्ये एक निजामशाहीच्या काळामध्ये आपली जी काही भगवी पताका फडकवत ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. अशा प्रतिकूल वातावरणामध्ये सद्गुरु श्री नारायण बाबांनी त्या पद्धतीचा उत्सव तो प्रारंभ केला आणि त्यांनी लावलेलं काही जे इवलस रोप आहे, इवलीसे रोप लावेली द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी, या न्यायाप्रमाणे आता ते भव्य दिव्य प्रमाणात तो उत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. तसं पाहायला गेलं त्यांनी जे काही प्रतिकूल वातावरणामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन भिक्षा मागावी, या उत्सव त्या पद्धतीने निष्ठेने तो संपन्न करावा. म्हणजेच अनेकांना या भक्ती मार्गावरती परमार्थामध्ये घेऊन अनेकांना भगवंताची शरणागती त्यांनी पत्करण्याकरता भाग पाडलं. आणि म्हणून प्रत्येकाकरता शरणागतीचा एक विचार मांडून किंवा भगवान परमात्म्याची सेवा करता यावी या हेतूने आपण या भक्ती या प्रथावरती कसं आपण आलं पाहिजे याकरता अनेकांना उपदेश करणारे, मार्ग दाखवणारे म्हणून आपण या परिसरामध्ये सद्गुरु श्री वामन भाऊंचा उल्लेख करतो, सद्गुरु श्री नारायण बाबांचा उल्लेख करतो आणि त्याच माध्यमातून अनेकांना या भक्तीच्या मार्गावर आणलेले भगवंताची शरणागती पत्करण्याकरता तुम्हाला प्रेरित केलेले. अशा या पथावरती किंवा अशा या भूमीवरती त्या शरणागतीचा थोडाफार विचार मांडावा या हेतूने मी अभंग निवडला. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या सेवेला किंवा अभंगाला चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी श्रद्धेय चैतन्य महाराजांचे तीर्थरूप देखील इथं उपस्थित आहे, त्यांच्याही चरणी वंदन करतो. उपस्थित ज्ञाताज्ञात सर्वच माझ्यापेक्षा ज्ञानाने व याने अधिकाराने सर्व कीर्तनकार मंडळी, पूजनीय मंडळी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी वंदन करून चिंतनाला प्रारंभ. विठ्ठल नियोजित कीर्तन वेळेतील 1.25 तास माझ्याकडे शिल्लक आहे. मला वाटतं खटवांगरा यापेक्षा मी जरा भाग्यवान आहे. मर्यादित वेळ आहे, परंतु मला चांगलं ज्ञात आहे की आपला परिसर हा चांगला ऐकणारा वर्ग आहे. त्यामुळे तुम्ही मुखाद्वारे जशी प्रसन्नता दाखवाल तसं मी चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये तुम्हाला शरणागतीचा बोध, शरणागतीचा एक प्रकारे उपदेश करतात. मग महाराज शरण जाण्याचा विचार करत असताना जगद्गुरु तुकोबाराय शरणागतीचा उपदेश करतात म्हटल्यानंतर उपदेश कशाला म्हटलं गेलं पाहिजे याची व्याख्या पाहणं गरजेचं. एक, कोणता उपदेश करतात? शरणागतीचा उपदेश करतात. त्यामुळे शरणागती या पदावर देखील अभंगाच्या भूमिकेतून काही चिकित्सा करणं गरजेचं आहे. पहा, उपदेश कशाला म्हणायची व्याख्या शास्त्रामध्ये अशी प्रतिपादन केलेली आहे. सर्वज्ञाने अल्पज्ञानाला केलेला हितबोध याला उपदेश बोललं जातं. मग महाराज सर्वज्ञ कोणाला बोलावं, अल्पज्ञ कोणाला बोलावं हा स्वतंत्र चिंतनाचा विषय. तरीही पटण्याकरता बोलायचं झालं तर एखाद्या वरिष्ठाने कनिष्ठाकरता हिताचं बोलणं, कल्याणाचं बोलणं, हिताचं बोलणं याला म्हटलं जातं उपदेश.
मात्र सध्याच्या प्रवाहामध्ये महाराज वरिष्ठ कनिष्ठ हे देखील शब्द लोप पावले, उगी सरकारी कामात राहिलेले. म्हणून सगळ्यांना पटण्याकरता अगदीच लौकिक व्यावहारिक बोलायचं झालं तर एखाद्या मोठ्या व्यक्तीने लहानाकरता कल्याणाचं बोलणं, हिताचं बोलणं, उद्धाराचं बोलणं याला उपदेश बोललं जातं. एखादा म्हणेल महाराज मग आम्ही प्रपंच करणारी मंडळी आहोत, प्रपंचामध्ये दररोज जगत असताना कोणाला आणि कोणाला तरी आम्ही हिताचं सांगतोच, त्याला उपदेश नाही का बोलतायत? तर महाराज त्याला उपदेश बोलता येत नाही याला कारण अगदी उदाहरणाद्वारे पटवून देतो. धरून चला काबाड कष्ट करून एखादा गृहस्थ आपल्या घरी परतलेला आहे आणि घरी परतल्यावर त्याला त्याचा मुलगा समोर दिसतो, मुलाला सांगतो अरे बाबा हे 2 रुपये घे, बाहेर जाऊन दुकानातून एक काडीपेटी घेऊन ये. मला सांगा काडीपेटी आणण्यामध्ये त्या मुलाचं काही हित आहे, कल्याण आहे की उद्धार आहे? इकडे काडीपेटी माहित नाही का? काही परिसरात माचीसची पेटी म्हणतात म्हणून विचारलं. काडीपेटी कळते ना? मला सांगा काडीपेटी आणण्यामध्ये त्या मुलाचं काही हित आहे, कल्याण आहे की उद्धार आहे? आता काडीपेटी कशाला आणायला सांगितली त्यात विस्तार करत नाही बरं, ते समजून जावा. फक्त वडील सांगणारे मोठे आहेत, मुलगा ऐकणारा लहान आहे, तरीही याला उपदेश बोललं जात नाही याला कारण मुलाचं त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं हित, कल्याण आणि उद्धार नाही. आणि तुम्हामांचं हित, कल्याण आणि उद्धार करणारी केवळ आणि केवळ संत महात्मे. आणि म्हणून संतांचा मोठेपणा पाहायचा झाला अभंगामध्ये तुकोबाराय बोध करतात, म्हणून तुकोबारायांचा मोठेपणा पाहायचा झाला तर अनोरेनु या थोकडा तुका आकाशा एवढ. तुकोबारायांची तुलना कोणासोबत करतात? तुका आकाशा एवढा. मला सांगा आकाश किती मोठा आहे? आकारमानात सांगता येतं का हो? एवढा आहे, तेवढा आहे. आकाश नावाचा व्यक्ती सांगता येईल एवढा आहे म्हणून, मात्र आकाश किती मोठा आहे आकारमानात सांगता येत नाही. त्याच्यासाठी आपण पद वापरतो की ते व्यापक आहे. आणि वेदांतामध्ये त्या तत्वाबाबत विचार मांडत असताना विधेय विशेषण आणि निषिद्ध विशेषण मांडली, ज्यामध्ये विधेय विशेषणाचा विचार मांडत असताना जे व्यापक आहे त्याला ब्रह्म असं संबोधलं जातं. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आणि ब्रह्म भिन्न नसून एकच आहेत. त्यामुळे सगळ्यात व्यापक, सगळ्यात मोठी असणारी तुकोबाराय आणि तुम्ही आम्ही जीव सगळ्यात लहान आहोत. म्हणून तुम्हामांच्या कल्याणाचं, हिताचं, उद्धाराचं तुकोबाराय आदी संत महात्मे जे काही प्रतिपादन करतात त्याला बोलतात उपदेश. विठ्ठल विठ्ठल. कोणता उपदेश करतात? शरणागतीचा बोध करतात. मग महाराज शरण जाण्याचा अधिकारी कोण आहे? शरण जाण्याचा विषय काय आहे? शरण गेल्यानंतर मिळणार काय आहे म्हणजे प्रयोजन काय? आणि शरणागतीचा संबंध काय? वेदांतातील अनुबंध चतुष्टयाच्या माध्यमातून याचा एक विचार करता येतो. तसे तर 3 प्रकारचे चतुष्टय वेदांतामध्ये आलेले, निर्देश करून पुढे निघून जातो. एक आहे अंतःकरण चतुष्टय, दुसरा आहे साधन चतुष्टय, तिसरा आहे अनुबंध चतुष्टय. पटवून देतो पहा. अंतःकरण चतुष्टय, चतुष्टय म्हणजे 4, अंत म्हणजे आत, करण म्हणजे इंद्रियन, चतुष्टय म्हणजे 4. आतली 4 इंद्रिये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याला अंतःकरण चतुष्टय बोललं जातं. तत्वज्ञानाचा अधिकारी सांगत असताना 4 साधनं असणं आवश्यक आहे. ती म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षड संपत्ती आणि मुमुक्षुता. आता विवेक कशाला म्हणावं? आत्मा अनात्मको भिन्न करके जाणना सो विवेक आहे. किंवा पटण्याकरता व्यवहार बोलतो. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, सार काय, असार काय ही ओळखण्याची जी वृत्ती आहे त्याला विवेक बोलतात. आणखी नाही पटलं का? बरं उदाहरण नाही पटवून देतो. एखाद्याने आपल्याला 10 वेळा जरी चहा पाजला तर आपण एकदाही पाजायचा नसतो, हे ज्याला कळतं त्याला विवेक बोला. विठ्ठल विठ्ठल. आता पटलं असेल. आता हा काय वेदांत नव्हता. विवेक कशाला म्हणावं? वैराग्य आहे. समाधी, षड संपत्तीमध्ये शम, दम, श्रद्धा, समाधान, उपरती, तितिक्षा आणि मुमुक्षुता म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा. याला साधन चतुष्टय बोललं गेलं. तद्वत एखाद्या ग्रंथामध्ये प्रवृत्ती होण्याकरता महाराज त्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, विषय काय आहे, प्रयोजन काय आणि संबंध काय, याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय तुम्हामना या अभंगामध्ये शरण जाण्याचा बोध करतात. मग शरण जाण्याचा अधिकारी कोण आहे, शरण जाण्याचा विषय काय आहे, शरण गेल्यानंतर मिळणार काय आहे म्हणजे प्रयोजन काय, आणि शरणागतीचा संबंध काय. पटण्याकरता ही 4ही पद क्लिष्ट अवघड वाटत असतील म्हणून याला व्यावहारिक शब्दांमध्ये येतो. शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं या 4 प्रश्नांची उत्तर म्हणजे प्रस्तुत अभंग. विठ्ठल विठ्ठल. आपण अभंगामध्ये 4 प्रश्न निर्माण केलेले आहेत. अनुबंध चतुष्टयाच्या माध्यमातून शरणागतीचा अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध यालाच आपल्या भाषेमध्ये शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं. कोणती 4 प्रश्न आहेत? जेवण जास्त झालंय का?
मलाही जाताना जरा आमटीचा वास जरा चांगला झाला होता. 4 प्रश्न आहेत. कोणती 4 प्रश्न आहेत? शरण, बोला बोला, संवाद झाला पाहिजे. कारण वक्ता तो वक्ता नो, हे श्रोतेविन महाराज. श्रोतेच नसतील तर वक्त्याला वक्ता कोणी म्हणत नाही. आणि वक्त्याचा संवाद श्रोत्याशी झाला पाहिजे, पण तोही परमार्थिकच बरं. तो थोडा सूक्ष्म पटला असेल तर धन्यवाद. माझा चिंतनाचा विषय इतकाच पटवून द्यायचा आहे. आपण शरणागतीवर 4 प्रश्न केलेले आहेत. शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं. कोणते 4 प्रश्न होते? शरण, मला उत्तर आल्याशिवाय मी पुढे जात नाही बरं. शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं. परत एकदा सांगा. शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं. घरी जाताना या 4 प्रश्नांची उत्तरं घेऊन जायचं. विठ्ठल विठ्ठल. अलीकडे प्रकार असा झाला महाराज, कीर्तनातलं घरी काही जायच नाही. ते घरी गेलं पाहिजे, ते संत वाङ्मयच गेलं पाहिजे. माझा चिंतनाचा विषय शरणागतीचा बोध जगद्गुरु तुकोबाराय करतात. यावर आपण 4 विकल्प केलेले आहेत. आणि या शरणागतीचा उपदेश करतात. भगवंताच्या प्राप्ती करता महाराज अनेक आपल्याला मार्ग विचारात घेता येतील. नाना साधनांच्या केल्या खटपटा, कर्म आहे, उपासना आहे, ध्यान आहे, योग आहे, भक्ती आहे. अनेक साधना परमात्म्यापर्यंत पोहोच करणार आहेत. मात्र कलियुगाचा विचार केला तर अवघड कोणी न करी संगता, सुलभ बहुता गोड वाटे. भगवंताची प्राप्ती तर सर्वांना करायची महाराज, मात्र अवघड साधन कोणाला नकोय. सगळ्यांना सोपा मार्ग पाहिजे. म्हणून संत महात्मे तुम्हाला भगवान परमात्म्यापर्यंत पोहोच करण्याकरता सोपी पद्धती म्हणजे उपदेशाची पद्धत अवलंबतात. बरं, उपदेश करत असताना संतांकडे 2 पद्धतीने उपदेश करण्याची पद्धत आहे. एक आहे तो वाचिक पद्धतीचा उपदेश आणि दुसरा आहे तो क्रियात्मक पद्धतीचा उपदेश. वाचिक उपदेश कशाला बोलावं? बघा, चालू असलेलं हे कीर्तन आहे, प्रवचन आहे, कथा आहे, पोथी आहे, अनुग्रह आहे, याला वाचिक उपदेश म्हणतात. याला कारण संतांचं वचन या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून पोहोच केलं जातं आणि ते या वाणीद्वारे पोहोच केलं जातं. म्हणून कीर्तन प्रवचन याला वाचिक उपदेश बोला. मात्र वाचिक उपदेशामध्ये 2 प्रकार आपल्याला करता येतात. संतांकडे एक सहज पद्धतीचा वाचिक उपदेश आहे आणि दुसरा आहे तो अट्टहासपूर्वक वाचिक उपदेश आहे. सहज बोलणी हितोपदेश करुणी सायाशी शिकविती. संत महात्मे सहज बोलत बोलत हिताचं बोलतात. थोडी धावत व्याख्या करू का? संत महात्मे सहज जरी बोलले तरी तुम्हामांच्या हिताचंच बोलतात, म्हणूनच त्यांना संत बोललं जातं. आणि तुम्ही आम्ही जीव सहज जरी बोललो तरी शिवीच बाहेर पडते, म्हणूनच जीव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. संत महात्मे सहज बोलत बोलत हिताचं बोलतात, याला सहज पद्धतीचा वाचिक उपदेश बोला. आणि अट्टहासपूर्वक देखील सांगतात. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, किंवा सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल, किंवा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. अहो, तुकोबारायांचा आपण अधिकार पाहिला आणि तेच तुकोबाराय लागोनिया पाया बोलतात. याला कारण संतांच्या अंतःकरणामध्ये तुम्हामान करता तळमळ आहे. तुम्हामाना कृतार्थ करावं, परमधामापर्यंत पोहोचवावं, म्हणून अट्टहासाने संत महात्मे जे सांगतात त्याला अट्टहासपूर्वक वाचिक उपदेश बोला. मात्र यातला सिद्धांत असा आहे महाराज, संतांनी सहज जरी वाचिक उपदेश केला किंवा अट्टहासाने जरी वाचिक उपदेश केला, परिणाम कायम आहे, हा सिद्धांत आहे. मी पुन्हा एकदा अवलोकन करतो. संत महात्मे सहज जरी तुम्हामान करता काही बोलले किंवा अट्टहासाने जरी बोलले तरी परिणाम कायम आहे. दृष्टांताने पटवून देत. बघा, एखाद्याने मुद्दामून दुसऱ्याला त्रास व्हावा म्हणून विंचू काहीतरी पकडलेला आहे. आता काही मंडळी दुसऱ्याला त्रास देण्याकरता इथं आलेले असतात, तो भाग सोडून द्या. विंचू वगैरे काही पकडला, त्याची बूट चप्पल कशामध्ये तरी तो ठेवला. मला सांगा, मुद्दामून विंचू ठेवला आणि त्यांनी एखाद्या वेळेला दंश केला, त्यावेळेला वेदना जास्त होतात का चुकून विंचवाने दंश केल्यावर वेदना जास्त होतात? इकडं विंचू माहित नाही का? बरं, उदाहरण पटलं नसेल तर बदलून मांडतो. तुमच्याकडे अगरबत्ती मुद्दामून पळवल्यावर जास्त पळते का चुकून पळल्यावर जास्त पळते? अगरबत्ती मुद्दामून पळू द्या किंवा चुकून पळू द्या, परिणाम तद्वत संतांनी सहज उपदेश करू द्या किंवा अट्टहासाने, परिणाम मात्र कायम आहे. विठ्ठल विठ्ठल.
त्याच पद्धतीने संत महात्म्यांनी सहज उपदेश करू द्या किंवा अट्टहासाने परिणाम मात्र कायम आहे, हा सिद्धांत आपण विचारात घेतला. वाचिक उपदेशाचा आणखी वेदांताच्या परिभाषेमध्ये विचार मांडला गेलेला आहे. अन्वय पद्धतीचा एक उपदेश आहे, दुसरा आहे तो व्यतिरेक पद्धतीचा उपदेश. अन्वय म्हणजे असणे, व्यतिरेक म्हणजे नसणे. दोरीच्या फुलांच्या ठिकाणी अन्वय, फुलांचा दोरीच्या ठिकाणी व्यतिरेक, हा वेदांतातील दृष्टांत आहे. किंवा अजातवाद बोलतात, एकमेव द्वितीयम नेह नानास्ति किंचन, याला अन्वय पद्धत बोलतात. आणि त्याला सोडून बाकीचं जगत मृग जळ व्रत जाईल रया, याला व्यतिरेक पद्धत बोलतात. किंवा आणखी वाङ्मयाद्वारे बोलतो, तो एकमेव सुखाचा दाता आहे, सर्व सुखाचे अगर बापरखुमा देवी बर. किंवा सुखा लागी करीसी तळमळ, तरी तो पंढरीसे जाय एक वेळ, मग तो अवघाची सुखरूप होसी, जन्म जन्मीची दुःख विसरसी. या प्रमाणावर आमच्या आजोबा कीर्तनात गोड बोलायचे महाराज. सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय किती वेळ? एक वेळ. आम्ही महिन्याला पंढरपूरला जातो तरीही सुख मिळत नाही. आमचे आजोबा असं बोलायचे, पंढरपुरात येऊन जर बैलाच्या बाजारात फिरलं तर केव्हा सुख मिळेल? विठ्ठल विठ्ठल. मला चिंतन एवढंच पटवून द्यायचे, तो एकमेव आहे, याला म्हणतात अन्वय पद्धत आहे. हा वाचिक उपदेशाचा विचार पाहिला. मात्र संत महात्म्यांकडे महाराज वाचिकापेक्षा क्रियेला महत्व असतं. संत महात्मे बोलण्यातून कमी, आचरणातून जास्त प्रकट करतात. म्हणजे संतांकडे बोलणं हे कमी आहे आणि आचरण जास्त. तुम्हामांकडे बोलणं जास्त आणि आचरण कमी म्हणू का नाहीच म्हणू? आम्हालाही वाटतं आमच्यासारखे कीर्तन करावेच, पण 2 तासातच बोलणं घडतं. उरलेल्या 22 तासात आम्ही काय करतो कोणाला ठाऊक नसतं. मात्र संतांचा विचार करा. तैसे संत जागी करुणी दामिती अंगी. किंवा तुकोबर या अभंगामध्ये दृष्टांतही देत आहेत. अर्भकाचे साठी. अर्भक म्हणजे एखादा लहान बालक आहे. शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षकांचं संपूर्ण ग्रॅज्युएशन जरी कंप्लीट झालेलं असेल तरी शिक्षक मंडळी त्याला पाटी पेन्सिल घेऊनच शिकवतात. तुकोबरांचा दृष्टांत आहे. पण ते हाती धरिली पाटी. आत्ताच्या काळात आपण शिक्षकांना सर बोलतो, पूर्वी गुरुजी म्हटलं जायचं.
आणि वाङ्मयामध्ये शिक्षकांकरता पद आलेले पंते हाती धरिले पाटी. संपूर्ण शिक्षण जरी झालं तरी शिक्षक मंडळी विद्यार्थ्याकरता पाटी पेन्सिल घेऊनच शिकवतात. याला कारण त्यांना त्याशिवाय समजणारच नाही. तद्वत तैसे संत जगी क्रिया करुणी दामिती अंगी. किंवा तुकोबराय देखील बोलतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वर्तवून दाखवतात म्हणजे आचरणाद्वारे बोध करतात. पटवून देतो जीवनचरित्राद्वारे. मौली ज्ञानोबांचं जीवनचरित्र पहा. ज्ञानोबांना एके दिवशी क्रोध आलेला आहे, राग आलेला आहे, म्हणून ज्ञानोबा पर्णकुटी लावून बसलेले. त्याच्यावर मुक्ताबाईंनी जो काही उपदेश केला पण संप्रदायामध्ये त्याला ताटीचे अभंग बोलतो. मला सांगा खरंच ज्ञानोबांना क्रोध राग आलेला होता का? अहो ज्या ज्ञानोबांच्या केवळ नामचिंतनाने आपला राग गळून पडतो त्या ज्ञानोबांना राग येईल नाही महाराज. ज्ञानोबा एक प्रकारची भूमिका घेत आहेत. तुम्हाला कळावं की ज्ञानी मंडळींनी वेळोवेळी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. याला कारण ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये बोलतायत नवल अहंकाराचे गोठी विशेषण नगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचमी. अहंकार आहे तो अज्ञानाच्या पाठीमागं लागत नाही महाराज, मात्र ज्ञानवंतांच्या पाठीमागं लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांनी वेळोवेळी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. हे तुम्हाला कळावं याकरता ज्ञानोबांनी पर्णकुटी लावली होती. याला क्रियात्मक बोध म्हणतात. नाही पटलं चरित्र बदलून मांडतो. भक्त शिरोमणी नामदेवराय सकल संत मांदियाळीमध्ये नामदेवराय कच्चे ठरवण्यात येतात. मला सांगा नामदेवराय खरंच कच्चे होते का? अहो कच्चे असते तर सुरुवातीलाच भगवंताने जवळ केलं नसतं महाराज. मात्र नामदेवराय भूमिका घेतात. या देहाला आल्यानंतर गुरु केल्याशिवाय तरण उपाय नाही. हे तुम्हाला कळावं याकरता नामदेवरायांना विसोबांकडे पाठवलं. याला क्रियात्मक बोध म्हणतात. नाही पटलं आणखी व्यवहार बोलतो. तुमच्या टीव्ही पाहता का? मी हरिपाठ करता का म्हणून नाही विचारलं. आपण टीव्ही पाहतो. टीव्हीवर एखादा चित्रपट चालू आहे. चित्रपटामध्ये एखादा जर मृत झालेला आहे म्हणजेच मेलेला आहे. मला सांगा तो मेलेला खरा असतो की खोटा असतो? खोटा असतो. त्याच्या आसपास रडणारे खरे असतात की खोटे असतात? तरी देखील काही मंडळी ते दृश्य पाहून इतर रडत असतात. माझा चिंतनाचा विषय इतकाच आहे. मृत असलेला मेलेला खोटा आहे, आसपास रडणारे खोटे आहेत. मग ते काय करतायत? तुम्हाला कळावं याकरता ती भूमिका वटवत असतात. तद्वत तुम्हाला कळावं याकरता संत महात्मी जी भूमिका घेतात त्यालाच क्रियात्मक उपदेश बोलतात. विठ्ठल संत महात्मे बोध करतात. वाचिक उपदेश वाचिकापेक्षा क्रियेला महत्व देतात. अहो क्रियेद्वारे करत असताना देखील अधिकार तैसा करू उपदेश किंवा अधिकार तैसा दविला मार्ग दोन्ही अभंग विचारात घेता येतील. संत महात्मे तुम्हाला बोध करत असताना क्रियेद्वारे आचरणाद्वारे करतात. मात्र करत असताना तुम्हाला अधिकार देखील पाहतात. वेदांतामध्ये तसे तर 3 अधिकारी आलेले आहेत. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. यावरून 9 विकल्प करता येतात. उत्तम 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 मध्यम उत्तम कनिष्ठ मध्यम उत्तम मध्यम 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 कनिष्ठ कनिष्ठ उत्तम कनिष्ठ मध्यम कनिष्ठ कनिष्ठ. विठ्ठल उत्तम मध्यम आणि कनिष्ठ 3 पटवून देतो, 9 काय पटवून देत नाही. उत्तम कशाला म्हणावं? मध्यम अधिकारी, कनिष्ठ अधिकारी. ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी कीर्तनात गोड दृष्टांत द्यायचे महाराज याकरता. बघा एक 3 प्रकारच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात म्हणजे जीवन जगताना. पहिलं अंतःकरण आहे कापुराच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात. मला सांगा कापुराचा नागरीचा संबंध झाला. कापूर किती तासाने पेट घेतो? तुमच्याकडे तास लागतो का? तुम्ही लगेच उत्तर द्या. ज्ञानोबा दृष्टांत घेतात. कापुराची वाती उजळली ज्योती. उजळल्या नाही बरं, उजळली ज्योती ठाईच समाप्ते. का दृष्टांत देतात? कारण सिद्धांत बोलताय. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. मला सांगा ज्ञानोबांना बोलता आलं असतं साधू बोध होईल? नाही महाराज, झाला बोलतात. साधू महात्म्यांच्या गुरु महात्म्यांच्या मुखातून एखादं वचन बाहेर पडलं. काना वचनाची भेटी सरीसाची पै किरीटी वस्तू होणी उठी कमना एकच. कानाची वचनाची भेट झाल्याबरोबर जसा कापुराचा नागरीचा संबंध झाला की कापूर क्षणार्धात पेढ घेतो. कानावर बोध पडता क्षणी तो उत्तम अधिकारी क्षणार्धात कृतार्थ होतो. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला किंवा तुका म्हणे कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा.
म्हणजे तोची कानावर बोध पडता क्षणी तो कृतार्थ होतो. जसा कापुराचा नागरीचा संबंध झाला, कापूर क्षणार्धात पेढ घेतो, तद्वत उत्तम अधिकारी हा क्षणार्धात कृतार्थ होतो. म्हणजेच कापुराच्या अंतःकरणाची मंडळी ही उत्तम अधिकारी आहेत. मध्यम अधिकारी गौरीच्या अंतःकरणाची मंडळी असतात. आता गौरी ग्रामीण भागात नाही सांगावं लागत, शहरात पटवून द्यावी लागते, कारण वर्षातून एकदाच असते. मला सांगा, गौरीचा नागणीचा संबंध झाला, गौरी पेढी घेते का? नाही घेत. बरं विजते का? त्याला काय म्हणतात आपल्याकडे? आमच्या पंढरपूरमध्ये त्याला धुपसत बसणं बोलतात. थोडस माफी मागून बोलू, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन बोलतो. बऱ्यापैकी आपला असंच चालू आहे, धडपेटही घेत नाही आणि विजतही नाही. विठ्ठल विठ्ठल. मला चित्ताने एवढंच पटवून द्यायचे, जे योग्य साध्य आहे त्या साध्यापर्यंतही आपण जात नाही आणि साधनापासून परावृत्तही होत नाही, असा हा मध्यम अधिकारी असतो. आणि कनिष्ठ अधिकारी शेणाच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात. मला सांगा, शेणाचा नागणीचा संबंध झाला, शेण पेढी घेतं का? ते उलट काडीलाच विजवतं. या अधिकाराची मंडळी सांगणाऱ्यालाच गप्प करतात. मला विनोद मांडायचा नाही, अधिकारी पटवून द्यायचे. उत्तम अधिकारी आहे, मध्यम अधिकारी आहे, कनिष्ठ अधिकारी आहे. ज्या ज्या पद्धतीचा अधिकारी संतांसमोर असतो, संत महात्मे त्याला त्या अनुरूप बोध करतात. वाङ्मय अभ्यास वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी संतांनी दृष्टांताची उपाययोजना केलेली आहे. वास्तविक उत्तम अधिकाऱ्याला दृष्टांताची आवश्यकता लागत नाही, मात्र संतांनी अनेक ठिकाणी दृष्टांत दिलेले. तर जो सर्पाकार बसविली जगडंबर म्हणून आठवितो पाय, घेतो अलाय बलाय. किंवा नाथ महाराजही बोलतात, शुक्ती बरी रजत पाहता डोळा दिसे. म्हणजे शुक्ती रजत, स्थाणू पुरुष, रज्जू सर्प. किती वेळा ही आपण पटवून देऊ लागलो, सर्वसामान्यांना पटतील असं नाही महाराज. मात्र वेदांतातील कठीणातली कठीण प्रक्रिया पटवून देण्याकरता हे दृष्टांत आवर्जून वापरले जातात. मात्र सर्वसामान्यांना पटत नाहीत, म्हणून सर्वसामान्यांच्या रोजच्या जीवनामध्ये येणाऱ्या गोष्टीचा दृष्टांत तुकोबरे देत आहेत. बीज भाजूनी केलेला नाही, म्हणजे शेतकऱ्यांचा दृष्टांत आहे, ज्वारीचा दृष्टांत दिलेला आहे. आम्हा जन्म मरण नाही पटलं तर दुसराही दृष्टांत शेतकऱ्यांचा आहे. साखरेचा नोहे ऊस, आम्हा कैचा गर्भवास. तुमच्याकडे ऊसापासून साखर होते का साखरेपासून ऊस होतो? नाही, भाग बदलला की पद्धत बदलते म्हणून विचारलं जरा. साखरेचा नोहे ऊस, ऊसापासून साखर तयार होते, परंतु साखरेचा नोहे ऊस तत्व तुकोबराय बोलतायत. आम्हा कैचा गर्भवास. जीवनमुक्ताचं लक्षण पटवून देण्याकरता तुकोबरायांनी दृष्टांत दिले. कारण श्रोता जर सर्वसामान्य असेल तर वेदांतातील दृष्टांत देऊन त्यांना पटणार नाहीत, म्हणून त्यांच्या जीवनातील दृष्टांत देतात. याला कारण समोरचा अधिकारी तसा आहे. बघा, आपण चिंतन कुठून कुठपर्यंत करत आलो. संत महात्मे उपदेश करतात. उपदेश करत असताना वाचिक उपदेश, वाचिकापेक्षा क्रियेला महत्व देतात. क्रियेद्वारे करत असताना अधिकार पाहतात. अधिकाराचा विचार आपण केला. आणि पाचवा विचार आपला चालू आहे असा की ज्या ज्या पद्धतीचा अधिकारी संतांसमोर आहे त्यानुसार संत महात्मे त्याला बोध करतात. पटण्याकरता दृष्टांताने बोलतात. तर बऱ्यापैकी शेतकरी वर्ग आहे. बघा, शेतामध्ये काही पाणी देण्याच्या पद्धती आहेत, मला पण केवळ सांगताच येतात. बरं बघा, एक सरीची पद्धत आहे, दुसरी आळे पद्धत आहे, तिसरी वाफे पद्धत आहे, चौथी मुक्त कंठाने पाणी देण्याची पद्धत आहे. मला सांगा, सरीची पद्धत चिक्कूच्या आंब्याच्या झाडाला असते का? सरीची पद्धत ऊसाचं पीक असेल तर सरीची पद्धत, चिक्कू आंबा फळं असतील तर आळे पद्धत, पालेभाज्या असतील तर वाफे पद्धत, आणि ज्वारी सारखं पीक असेल तर मुक्त कंठाने पाणी देण्याची पद्धत. आता सिद्धांताकडे या. आपल्याकडे ऊसाचं पीक म्हटलं की सरीची पद्धत ही ठरलेली आहे, पालेभाज्या म्हटलं की वाफे पद्धत ठरलेली आहे, चिक्कू आंबा फळं म्हटलं की आळे पद्धत ठरलेली आहे. व्यवहारामध्ये जसं आपण पीक पाहून पाणी देण्याची पद्धत ठरवतो, तद्वत संत महात्मे तुम्हा माणसं अधिकार पाहून उपदेश करण्याची पद्धत ठरवतात. विठ्ठल प्रकार असा घडलेला आहे महाराज. ज्वारीच्या पिकाला कितीही पाणी दिलं तर ज्वारीत काही फरक पडतो का? तसं आपल्याला कीर्तन प्रवचनात कितीही सांगितलं तर आपल्यात काही फरक पाडायचा नसतोच, हे ठरूनच कीर्तनाला उभारतो. मी उभारतो म्हटलो बरं, बसतो बनलं नाही. कारण तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार वैयक्तिक माझ्याकडे तर नाही, कारण सध्या आमच्यातच फरक पडे नाही. विठ्ठल विठ्ठल. माझा चिंतनाचा विषय इतकाच चालू आहे की संत महात्मे तुम्हाला आचरणाद्वारे बोध करतात. आचरणाद्वारे करत असताना समोरचा जसा अधिकारी त्याला त्या अनुरूप बोध करतात. मग कल्पना करा, एक साधक तुकोबारांकडे गेला.
महाराजांना बोलू लागला, महाराज तुम्ही आम्हाला शरण जाण्याकरता सांगताय, तुम्ही शरण गेला आहात की नाही? शरणागत झालो. तुकोबाराय उत्तर देत आहे, ते नेहमीपणा मुकलो, म्हणजेच त्याचा परिणाम बोलतात, ते नेहमीपणा मुकलो. आणि म्हणून तो महामान करताय का पदाची उपाययोजना महाराज करतात. आल्यानो संसारा उठा मेघ कोरा, आल्यानो संसारा उठा मेघ कोरा, आल्यानो उठा मेघ संसारा उठा वेग करा शरणाचा उदारा पांडुरंग. तुकोबराय अभंगामध्ये अधिकारी बोलतायत. बघा अभंगामध्ये आपण 4 प्रश्न घेतले होते, लक्षात आहेत का? शरण, जीवन जास्त झालंय. शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं. यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुकोबारे देतात, शरण कोणी जायचं? आल्यानो संसारा, जो संसाराला आलेला आहे अशा प्रत्येकाने शरण जायचं. मग एखादं म्हणेल महाराज जो संसाराला आलाय त्यांनी शरण जायचंय ना, आम्ही आणखी चतुर्भुज झालो नाही. चतुर्भुज समजतं ना इकडं. एखादा म्हणेल आमचा आणखी विवाहच झाला नाही, शरण जायचं की नाही? कारण फक्त संसाराला आलेलं नाही शरण जायचंय, आमचा आणखी विवाहच झाला नाही. महाराज व्यवहारामध्ये व्याख्या आहे संसार पदाची, बायका मुलांचा पसारा 4 भिंतींच्या आतला, याला व्यवहारात संसार बोललं जातं. परमार्थिक दृष्ट्या विचार केला तर कर्तृत्व भोक्तृत्व ज्याच्याकडे त्याला संसार बोला 1, उपजन आणि निमन ज्याच्याकडे त्याला संसार बोला 2, जो देहतादात्म्याने जगतो त्याला संसार बोला 3, जो पंचक्लेशा सहित आहे अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश याने जो युक्त आहे त्याला संसार बोला 4. किंवा भगवद्गीता 15व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये लक्षण मांडते, ऊर्ध्वमूलमधशाख अश्वत्थं प्रभुर्व्यं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. ऊर्ध्वमूलम अधशाख, ज्याचं स्वरूपच उलट आहे त्याला संसार बोला. एखादा म्हणेल महाराज वयाची 75वी चालू आहे आणखी संसार उलटा वाटत नाही, तुम्ही काय बोलता? मी नाही, भगवद्गीता बोलते. ऊर्ध्वमूलम पटण्याकरता आम्हाला गुरुजी पाठात गोड दृष्टांत देत असत. आपल्याकडे एखादं वृक्ष झाड आहे, मला सांगा ते झाड वाढण्याकरता खाली मुळाला पाणी देता की वर पाना फुलांना? खाली मुळाला. खाली मुळाला पाणी दिल्यावर झाड वाढतं कुठं? वरती वाढतं. देहरूपी वृक्ष वाढण्याकरता खाली पायावर पाणी टाकता की वर मुखात? वरती मुखात. आणि हा वाढतो कुठं? यालाच उलटा बोलतात. विठ्ठल विठ्ठल. भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य प्रतिपादन करतायत, पुनरपी जननम
पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. दर्शक सर्वनामे अंगुली निर्देश केला कशाला, जो पुन्हा 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 जन्मतो आणि पुन्हा पुन्हा मरतो. म्हणजेच शरण कोणी जायचं याचा आपण विचार पाहिला की जो या देहाला आलेला आहे अशा प्रत्येक जण संसारी आहे महाराज. कारण 4 प्रकारची योनी अध्यात्मामध्ये, चारद, उद्विष, वेदज आणि अंडज. सायन्सने त्याला 3 प्रकारामध्ये विभागलं, जलचर, भूचर आणि खेचर. आणि वाङ्मयामध्ये 84 लक्ष प्रकार मांडलेले. मात्र तुम्हाला भगवंताचं भजन करायचं असेल तर याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. मला सांगा, भगवंताची भक्ती भजन सेवा करायची, कधी गाढव भक्ती भजन करताना, वारी करताना कोणी पाहिलं का? याचा अर्थ जे भजन करत नाहीत, वारी करत नाहीत त्यांना मला गाढव बोलायचं नाही बरं. फक्त माझा विचार चिंतनाचा इतकाच आहे, जो या देहाला आलेला आहे अशालाच भगवंताची शरणागती पत्करता येते, भगवंताची भक्ती भजन करता येतं. म्हणजे शरण कोणी जायचं, जो या देहाला आलाय अशा प्रत्येकाने भगवंताला शरण जायचंय. परंतु महाराज कोणाला शरण जायचं दुसरा प्रश्न आहे. आणि शरण जाण्याचा बोध आणखी कोण करतं की नाही? महाराज बोलतायत, वेद अनंत बोलेला अर्थ तुकाची साधिला विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. तुकोबारे पद वापरतात. कोणाला शरण जायचं? विठोबासी शरण जावे. का विठोबाला शरण जायचं? कारण ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतो किंवा षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण. षडगुणांनी संपन्न असलेला तो एकमेव परमात्मा आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, शरण कोणाला जायचं? विठोबासी शरण जावे. तिसरा प्रश्न होता, शरण आम्ही का जायचं? तुम्ही सांगावं आम्ही ऐकावं, तो काळ गेला निघून. का शरण जायचं? भगवद्गीता गोड उत्तर देते महाराज, त्वमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. ज्याला जीवनामध्ये शाश्वत शांती पाहिजे, ज्याला परमधामापर्यंत परमानंदावर अरूढ व्हायचं आहे, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची. नवे नवे महाराज बोलताय, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. महाराज आपण शरण जातो का? इथं प्रश्नचिन्ह आहे. अनन्यता लांब आहे. अनन्य या पदाची व्याख्या नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी बोलतात, अन्याश्रणां त्यागो अनन्यता. दृष्टांताने पटवून देतो. मला सांगा, मासा पाण्याशी किती अनन्य असतो? तो मासा पाण्यातनं काढून तुपात टाका बघा. मासा पाण्याशी किती अनन्य असतो? तो मासा पाण्यातनं काढून तुपात टाका. तूप तर द्रव पदार्थच आहे, उलट क्वालिटीच आहे महाराज. परंतु माशाचा पाण्याशी संबंध संपला, मासा आपले प्राण सोडतो, पण दुसऱ्याची संगत करत नाही. तेवढा अनन्य त्या भगवंताला गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. एखादा ह्याच्यावर पूर्वपक्ष करेल, महाराज तुम्ही सांगता ज्याला दुःख घालवायचंय, ज्याला आनंद हवा असेल, तुम्ही सांगता भगवंताला शरण जावं. मग आमचा तुम्हाला प्रश्न आहे, आम्ही तर दररोज कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने भगवंताला शरण जातो. आमच्या घरातील दररोजची देवपूजा असेल, दररोजचं आमचं नित्याचं पारायण असेल, दररोजची जपमाळ असेल, दररोज कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने आम्ही भगवंताला शरणच जातो. तरीही जीवनात संकट आहेत, तरीही जीवनामध्ये दुःख. याला कारण काय? तुम्ही सांगता शरण जावा, दुःख निवृत्ती आहे, आणि आम्ही तर दररोज शरण जातो तरीही दुःख आहे. याची कारण मीमांसा नाथ महाराज बोलतात, केले कर्म झाले त्याची भोगात भरे. कर्म
उपजले मेले ऐसे किती. मला सांगा, शांती ब्रह्मनाथ महाराजांना असं बोलता आलं असतं महाराज, केले कर्म झाले ते भोगाले. नाही महाराज, तेची भोगा आले. श्री पाणिनींच्या व्याकरण सूत्रानुसार या चकाराने आणण्याची प्रवृत्ती असते. तुम्ही आम्ही जे काही कर्म करतो ते तुम्हाला भोगावं नाही महाराज, भोगावंच लागतं. हा शास्त्रीय सिद्धांत आहे. वेदांतामध्ये 3 प्रकारे कर्माचा विचार मांडला गेलेला आहे: क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. व्याख्या सांगण्यात वेळ खर्च करत नाही. गुरुनाम गुरु वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी करता दृष्टांत द्यायचे. आम्ही काही प्रत्यक्ष नाही ऐकलं, आम्ही आमच्या गुरुजींच्या मुखातून ऐकलेलं आहे. एखादी माता भगिनी घरामध्ये पोळी करते, पोळी लाटणं हे क्रियमान कर्म आहे. लाटल्यानंतर ती पोळी तव्यावर भाजून टोपलीमध्ये संग्रहित केली जाते, हे संचित कर्म आहे. आणि टोपलीतली ताटामध्ये खाण्याकरता येणं याला प्रारब्ध बोलतात. विठ्ठल विठ्ठल. यामध्ये भगवद्गीता विचार मांडते. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानरूपी अग्नीमध्ये क्रियमान संचित कर्माचा नाश आहे. प्रारब्ध हे प्रत्येकाला भोगावंच लागतं महाराज. श्रीमद भागवत महापुराणातील भीष्माचार्यांचं चिंतन सर्वांना ज्ञात आहे. पहा, भीष्माचार्य शरपंजरी पडलेले. शरपंजरी म्हणजे काय तर बाणाच्या शय्येवर आहेत आणि भगवंतासोबत संवाद करू लागतात. भगवंता, संपूर्ण आयुष्य धर्म आणि सत्य आणि आचरण केलं तरी ही स्थिती आहे. त्यावेळेला भगवान परमात्मा बोलतात, तो तुमच्या कर्माचा भोग आहे. भीष्माचार्य इच्छामरणी असतात, नव्हे युंजान योगी आहेत. स्वतःच्या भूतभावी वर्तमानाचं त्यांना ज्ञान आहे. संपूर्ण जन्म तपासून पाहिला महाराज, भीष्माचार्यांनी एकदाही चुकले नव्हते. मला वाटतं ही जर संधी भगवंताने आपल्याला दिली तर आपली एकही बरोबर गोष्ट भेटणार नाही. परंतु ते भीष्माचार्य होते, एकदाही चुकले नाही. भगवंताला बोलतात, भगवान परमात्मा म्हणतात, जरा मागची जन्म तपासा. भीष्माचार्य 1 जन्म, 5 जन्म, 10 जन्म चरित्र असं सांगितलं जातं. 100 जन्म भीष्माचार्य पाठीमागे गेले. एक घडलेली चूक लक्षात येते. रस्त्याने जात असताना रस्त्यामध्ये एक सरडा पडलेला होता. आता जो रस्त्यात पडलेला आहे बाजूला करावा म्हणून बाणाच्या सहाय्याने त्याला उचलून बाजूला टाकलं. त्यावेळेला तो सरडा काटेरी कुंपणावर पडला आणि त्याच्या शरीरामध्ये काटे टोचले गेले. केव्हा? 100 जन्म अगोदर. तर 100 जन्मानंतर भीष्माचार्यांना बाणाच्या शय्येवरच पडावं लागलं. अहो, भीष्माचार्यांसारख्यांना जर केलेलं कर्म भोगूनच संपवावं लागतं तर तो मामांचं काय? विठ्ठल विठ्ठल. एखादं म्हणेल, महाराज आम्हाला जर भोग भोगावाच लागणार असेल तर भक्तीचा काय उपयोग? आधीच भक्ती करायला उल्हास असतो आपल्याला. भक्तीचा काय प्रयोजन आहे? महाराज, भक्तीचं प्रयोजन नाही, भक्ती हेच प्रयोजन आहे. कारण सहजासहजी मुखाला नाम येत नाही. बहुत सुकृताची जोडी. अनेक जन्माचं पुण्याचं गाठोडा असावं लागतं, त्यावेळेला मुखाला एक वेळेला नाम येतं. त्यामुळे भक्तीचं प्रयोजन नाही, भक्ती हेच प्रयोजन आहे. तरीही पटवून द्यायचं झालं, अध्यात्मामध्ये प्रारब्ध भोगावं लागतं. भक्तिशास्त्र याच्या पुढे नाथ महाराजच उत्तर देत आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झालं. परमात्म्याची कृपा झाली तर प्रारब्ध ही संत म्हणजे त्याच्या वेदना परमात्मा लागू देत नाही. मात्र त्याच्याकरता त्याची भक्ती करावी लागते. मात्र आपली भक्ती कशी बोलू का? आपण करतो थोडी दाखवतो. मात्र तुम्ही कबूल केलं तर मला बरं आहे. एखादा गृहस्थ काशी सारख्या क्षेत्राकडे जाऊन येऊ द्या, तो आयुष्यभर सांगत फिरतो मी 5 वेळाला काशी केली. काशीला जाऊन आलो एवढाच अर्थ घ्या बरं. माझा चिंतनाचा विषय इतकाच आहे की पुण्य दुसऱ्याला सांगू नये ते क्षय होतं. परंतु मनुष्य असा आहे की दोष लपवतो आणि गुणांचा गौरव करत फिरतो. प्रारब्धाच्या वेदना लागू द्यायच्या नसतील तर जेवढं प्रारब्ध आहे तेवढी भक्ती करावी लागते. दृष्टांताने बोलतो. एक बाजारपेठ आहे, बाजारपेठ, आणि त्या बाजारपेठेत भला मोठा एक वाडा आहे, दुकान आहे. त्या वाड्याचा दुकानाचा एक मालक असतो. एके दिवशी तो बाजारपेठेतून बाहेर पडला. थोडा कालावधी जातो आणि मागून आपला धावत पडत एक नोकर येतो. तो बोलू लागतो, मालक आपला वाडा पेटलेला आहे, दुकान पेटलेलं आहे. शब्द कानावर पडता क्षणी मालक दुकानाकडे धाव घेतो. प्रत्येक जण त्या दुकानाला, वाड्याला लागलेली अग्नी आटोक्यात आणण्याचा म्हणजे आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणी पाईपच्या सहाय्याने प्रेशरने पाणी मारतं, कोणी बादलीने पाणी मारतं, अन्य साधनाने प्रत्येक जण आग विझवण्याचा प्रयत्न करतं. मात्र जो वाड्याचा मालक आहे, दुकानाचा मालक आहे, तो एक वाटी घेतो, चमचा घेतो आणि चमच्याने पाणी मारू लागतो. किती मिनिटात वाडा विझेल? वाडा विझेल का महाराज? नाही. याला कारण, अहो समोर जेवढा अग्नी आहे तेवढ्याच प्रमाणात पाणी मारलं गेलं पाहिजे, त्याशिवाय अग्नी आटोक्यात येणार नाही. हा साधा व्यवहार आहे.
तद्वत प्रारब्धाच्या वेदना लागू द्यायच्या नसतील तर जेवढं प्रारब्ध आहे तेवढीच भक्ती केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला वाटत असतं आम्ही भक्ती करतो, मात्र आपण शरण गेलेलो असतो विकारांना आणि अपेक्षा आनंदाची ठेवतो. आपण शरण जातो विषयांना आणि अपेक्षा आनंदाची ठेवतो. महाराजांनी तो प्रश्नार्थक विचार मांडलेला आहे. विषयाडी भुलले जीव विषय कोटी भुलले करील कीव नुपजे नारायणी भाव पवनी ठव नरदेह. महाराज या विषयांना आपण शरण जातो ना अपेक्षा आनंदाची ठेवतो. तशा या जोड चालीच्या आनंद करता आषाढ वाडी द्यावं लागतं महाराज. पण वारीतून दिंडीतच चालावं लागतं. बरं ब्रह्मलीन सद्गुरु श्री भोसरीकर मौली असं म्हणायचे म्हणे महाराज की म्हणे ज्ञानोबा तुकोबा यांना माहिती होतं की बरीच मंडळी सोहळा सोहळ्यातील दिंडीतलं भजन सोडून 5-5, 10-10 किलोमीटर पुढेच चालतात. म्हणून संतांनी त्यांच्याकरता प्रमाण खर्चिक घातलेलं आहे. पापाचे कळप विठ्ठल विठ्ठल विषयोडी भलले जीव. आपण विषयांना शरण जातो. अहो हे विषय कसे थे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचे आभासे भद्र जाती किंवा विषयाचे समसुख बिगडाचे बहुली अभराची सावली जाईल रया. ज्ञानोबा 2 दृष्टांत देतात. मला सांगा मृगजळ हे दिसायलाय की असायलाय? दिसायलाय की भासायलाय? विषयातलं सुख देखील केवळ भासतं. किंवा चातुर्मासामध्ये गुरुदेवांनी एक फार गुरु दृष्टांत दिला होता. मला सांगा कोळसा किती घासल्यानंतर पांढरा होईल?
कोण म्हणलं घासून येतो म्हणून? कोळसा घासणारा संपेल, कोळसा पांढरा. तसं विषय केव्हा सुखाचे होते? विषयामध्ये सुख शोधणारा संपतो, विषय सुखाचे होत नाहीत. आणि या विषयांना आपण शरण जातो, अपेक्षा आनंदाची ठेवतो. महाराज, ज्या साधनाने तुम्हाला आनंद मिळणार आहे अशी साधना आपण करत नाही, मात्र दुःख मिळेल अशी साधना करत बसतो. दृष्टांताने बोलतो. काही नाही म्हणे, एक ऑफिसर होते आणि त्यांना दशमी एकादशीचा काहीतरी चांगला खडतर उपवास घडतो. महाराज, द्वादशीला सकाळ सकाळी लवकर उठतात, कारण पारणं सोडायचंय, भूक लागलेली असते. लवकर उठतात. उठल्याबरोबर ऑफिसवरनं फोन येतो, लवकरात लवकर ऑफिसमध्ये हजर व्हा. जुने कीर्तनकार मंडळी असं बोलायचे, तोंडात पाणी असेल तर रस्त्याने गिळा, एवढं लवकर या. तो धावत पळत ऑफिसमध्ये जातो, काम आटवतो, पुन्हा घराकडे धाव घेतो. पाहतो तर घराला कुलूप आहे. शेजारची गृहिणी सांगते, अमुक अमुक काही कामं करता गेले, तिच्याकडनं चावी घेतो, कुलूप उघडतो, आत जातो. स्वयंपाक घरामध्ये प्रवेश करतो. सगळीकडे शोधाशोध करू लागतो की पत्नीने मला काहीतरी खाण्याची व्यवस्था केली असेल. मात्र प्रकार असा घडलेला असतो, दशमी दिवशी उद्या एकादशी म्हणून जे काही अन्न पदार्थ शिल्लक राहिलेले होते त्या गृहिणीने वाटून संपवलेले होते. एकादशी दिवशी जेवढे उपवासाचे पदार्थ लागतात तेवढेच बनवून ते खाऊन संपवले होते, कारण उपवासाचा दुसऱ्या दिवशी उपयोगाला येत नाही. आणि द्वादशीला हे सकाळ सकाळी घराच्या बाहेर पडले, याचा अर्थ बाहेर काहीतरी खातील म्हणून हे स्वयंपाक घरात काहीच बनवलं नव्हतं. स्वयंपाक घर अगदी सामसूम. हा शोधाशोध करू लागतो. पत्नीने काहीतरी व्यवस्था केली असेल, काहीही भेटेना, रागाला जाऊ लागतो. तोपर्यंत त्याची दृष्टी एका डब्यावर पडते आणि त्या डब्यावर लिहिलेलं असतं खा सोडा म्हणून. माता भगिनींना सवय असते पहा, तुरीच्या डाळला तू डाळ लिहितात, मुगीच्या डाळला मू डाळ, तसं त्या गृहिणीने खायच्या सोड्याला खा सोडा असं लिहिलेलं होतं. पत्नीचे उपकार मानतो, तिने माझी खाण्याची व्यवस्था केली. ताड घेतो, तांब्यावर पाणी घेतो, 2-3 किलो सोडा काढतो, बस की कालवतो आणि खाऊन टाकतो. माझा दृष्टांत संपला. मला सांगा, त्याची भूक भागली असेल का? नाही. याला कारण, ज्या पदार्थाने भूक भागेल असे पदार्थ त्यांनी खाल्लेच नाहीत. उलट पोटात आधी असलेले पदार्थ बाहेर कसे पडतील असे पदार्थ त्यांनी खाल्ले. तद्वत तुम्ही आम्ही जीवनामध्ये ज्या साधनाने आनंद मिळतो अशी साधना आपण करत नाही, दुःख मिळेल अशी साधना करत बसतो. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून तुम्हाला दुःख घालवायचं असेल, परमधामापर्यंत पोहोचायचं असेल, परमानंदावर आरूढ व्हायचा असेल, तर त्याकरता काय केलं पाहिजे? तुकोबार आहे त्याचं उत्तर देत आहेत. शरण
जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचं. अभंगामध्ये 4 विकल्प केले होते की शरण कोणी जायचं, कोणाला जायचं, का जायचं आणि कसं जायचं. यातल्या 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली. शरण कोणी जायचं, जो देहाला आलेला आहे, आल्यानो संसारा. दुसरा प्रश्न होता शरण कोणाला जायचं, उत्तर मिळालं विठोबासी शरण जावे. तिसरा प्रश्न होता शरण आम्ही का जायचं, तुकोबराय उत्तर देतात मनवोनी. अभंगाद्वारे जर विचार करायला झाला का शरण जायचं, तो हा उतरील पार मनवोनी शरण जावे भवदुस्तर नदीचा मनवोनी शरण जावे. बहु आहे करुणावंत मनवोनी शरण जावे. अनंत हे नामजा मनवोनी शरण जावे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट मनवोनी शरण जावे. विठ्ठल कारण आणि परिणामाचा या अभंगामध्ये विचार आपल्याला पाहता येईल. किंवा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न असतो, महाराज कारणे द्या. मात्र प्रश्नाचं उत्तर लिहिलं असतं, फक्त पुढे क्वेश्चन मार्क असतो. याला असं का म्हणतात म्हणून विचारलेलं असतं. विद्यार्थी मंडळी संपूर्ण उत्तर लिहितात आणि शेवटी लिहितात म्हणून याला असं तद्वत तुकोबराय म्हणतात. आनंद पाहिजे असेल मनवोनी, दुःख घालवायचं असेल, आनंद हवा असेल, परमधामापर्यंत परमानंदावर आरूढ व्हायचं असेल तर त्याकरता काय केलं पाहिजे, मनवोनी शरण जावे. मात्र अंतिमचा प्रश्न शरण जायचं कसं. शरणागतीचे 6 विकल्प शास्त्रामध्ये आहेत. अनुकूलेन संकल्प प्रतिकूलस्य वर्जनम रक्षसी इति विश्वास गोप्तृत्व वर्णन तथा आत्मनिक्षेप कार्पण्यम षडविधा शरणागती. 6 विकल्प आहेत. निर्देश करतो अनुकूलेन संकल्प, भगवंताला अनुकूल बनून राहणं. अनुकूल बनणं म्हणजे भगवंताला जशी आपल्याकडून अपेक्षा आहे तसं आपलं वर्तन ठेवलं, याला अनुकूल बनणं म्हणतात. पटवून देतो दृष्टांताने. एखादी स्त्री आहे, ती दुसऱ्या स्त्रीजवळ बोलताना म्हणते मी माझ्या पतीला फार अनुकूल आहे, परंतु तो काय बोलतो हे मी अजिबात ऐकत नसते. याला अनुकूल बनणं म्हणत नाहीत. ज्ञानोबराय बोलतायत पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. किंवा दृष्टांत बदलून वापरतो. बघा एखादा साधक आहे, आपल्या गुरुजींना आग्रह धरतो, गुरुजी आज माझ्या घरी तुम्ही भोजनाला आला पाहिजेत. भरपूर आग्रह केल्यानंतर गुरुजी त्याच्याकडे भोजनाला जात आहेत. पंचपक्वान तयार करतो, बसायला आसन दिलं जातं, पात्र वाढले जातात, पदार्थ वाढले जातात. आणि गुरुजी पदार्थाकडे पाहतात तर सगळे काही गोड गोड पदार्थ दिसतात. आणि बाय मिस्टेक गुरुजींना झालेली ती शुगर. आत्ताच्या काळातले गुरुजी तसं समजा डायबिटीज आजार झालेला आहे. गुरुजी त्याला बोलतात अरे मी पथ्य पाळणारा व्यक्ती आहे, मला हे काही पदार्थ वाढू नको, दुसरं काही बनवलं असेल तर ते दे. तो साधक म्हणतो गुरुजी तुम्ही येणार आहेत म्हणून आचारी लावून एवढे पदार्थ बनवून घेतले आणि तुम्हीच नाही खाल्ले तर. म्हणजे गुरुजींची शुगर वाढली तरी चालेल, मात्र आमचे पदार्थ गुरुजींनी, याला अनुकूल बनणं म्हणत नाहीत महाराज. म्हणून एका महात्म्याने हिंदी दोहा फार गोड प्रतिपादन केलेला आहे. हम गुरुदेव को मानते हैं, गुरुदेव की नहीं मानते. विठ्ठल विठ्ठल. तद्वत भगवान को सभी मानते हैं, भगवान की नहीं मानते. भगवंताला आपल्याकडून जी अपेक्षा आहे तसं आपलं वर्तन आचरण ठेवणं म्हणजे पहिली शरणागती. अनुकूलेन संकल्प प्रातिकूलस्य वर्जनम रक्षस्ति इति विश्वास गोप्तृत्व वर्णन तथा आत्मनिक्षेप आणि कार्पण्यम. अशा 6 शरणागतीचे प्रकार आहेत. मात्र अभंगामध्ये महाराज बोलताय सर्व भावे देवासी. याचा विचार करायचा. नियोजित वेळेतील एक 15 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. उरलेल्या चरणांचा समन्वय साधून सेवेला पूर्ण विराम देतो. अंतिमचा प्रश्नाचं उत्तर घेऊ. तत्पूर्वी सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रघुमाई
देवासी तो हा उतरील पर भवदुस्तर नदीच विठल विठल. अंतिमच्या प्रश्नाकडे आपण पोहोचलो होतो की शरण कोणी जायचं, कोणाला जायचं, का जायचं, आणि अंतिमचा प्रश्न होता शरण कसं जायचं. अभंगामध्ये महाराज बोलताय सर्व भावे देवासी. सर्व भावे म्हणजे घरातला सक्का भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ, भ्राता असा त्यातला अर्थ नाही महाराज. कायेने माचेने मनाने शरण जाणे. ज्ञानोबराय बोलतात तया अहं वाचा चित्त अंग देवोनिया शरण रेघ महोददी गांगरी घाले जैसे. किंवा सर्व भावे या पदातून मला अभ्यास झालेले 5 प्रकारचे भाव मांडतो. दास्य भाव, सख्य भाव, शांत भाव, वात्सल्य भाव आणि माधुर्य भाव. एक एक चरित्राचा निर्देश करतो. दास्य भावा करता दास्यत्व निकट हनुमंत पैकी म्हणून देखिले रामचरण. असख्य भावा करता सख्यपणे अर्जुन नर नारायण अर्जुनाचा विचार करा. वात्सल्य भावा करता लेकुरांचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईचा आपल्या मुलाविषयी जो भाव आहे त्याला वात्सल्य भाव म्हणतात. शांत भावा करता पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराजांचा विचार करा. आणि माधुर्य भावा करता तो वल्लभा मी कांता ऐसे पडिये. ओ भगवंताला आपला पती मानावं, स्वतःला त्याची पत्नी मानून भगवंताची भक्ती करणं याला माधुर्य भाव, कांत भाव म्हणतात. या भावयुक्त अंतःकरणामध्ये आपल्याला आवडते म्हणून भक्ती नाही महाराज, माझ्या भगवंताला मी केलेली भक्ती आवडते. भगवंताच्या आनंदाकरता, त्याच्या आनंदाकरता त्याची भक्ती करणं याला परमप्रेम बोललं जातं. पटवून देतो दृष्टांताने. कृष्ण परमात्मा हस्तिनापुरामध्ये येणार आहेत ही वार्ता पत्नीला समजते, म्हणजे विदुर पत्नीला समजते. विदुर पत्नी विदुर काकांना बोलू लागते भगवंताला आपल्या घरी बोलवावं का. परमात्मा तो भाव तिथं बसूनच ओळखतात, कारण विदुर काकांना लाज वाटू लागते आपल्या घरी कसं बोलवावं. परमात्मा ओळखतायत अंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची किंवा थोर प्रेमाचा भुकेला. भगवंताला ते प्रेम अतिशय प्रीतीच आहे. म्हणून भगवान परमात्मा हस्तिनापुरामध्ये आलेले. भगवंताला पाहण्याकरता महाराज गर्दी जमलेली आहे. संपूर्ण हस्तिनापूर स्वागताकरता सज्ज आहे. आणि त्या गर्दीमध्ये विदुर काका देखील आहेत. उंच टाचा करून भगवंताला पाहण्याकरता आलेले विदुर काका उंच टाचा करून भगवंताला पाहू लागलेले आहेत. कृष्ण परमात्माच्या कृपा कटाक्षामध्ये विदुर काका येतात आणि घरी परततात. स्वतःला कृतार्थ समजतात. घरी परतल्यावर विदुर काकांच्या चेहऱ्यावरील ते स्मित हास्य आणि तेज पाहून पत्नी विदुर काकांना बोलू लागते नक्कीच भगवंताला पाहिलेलं दिसतंय. महाराज त्यावेळेला विदुर काकांचे उद्गार आहेत मी भगवंताला पाहिला का हे मला माहित नाही, मात्र भगवंताने मला पाहिलं याचा मला जास्त आनंद आहे. आणि म्हणून दोघंही भजनामध्ये काळ व्यतीत करू लागलेली. इकडं स्वागत सन्मान यथोचित असं संपन्न होतं. कृष्ण परमात्मा उद्धवजींना घेऊन विदुर काकांच्या घरी आलेले. भूक लागलेली असते आणि ते भजन श्रवण करत तसंच दरवाजावर थांबतात. थोडा कालावधी गेलेला आहे. विदुर काका पाहतात दरवाजावर एक सावली पडलेली, कोणीतरी आलेलं असेल म्हणून पत्नीला म्हणतात अगं उठ, पहा तरी कोणतरी आलेलं दिसतंय. विदुर पत्नी उठते, दरवाजा बाजूला करते आणि कृष्ण परमात्म्याला पाहते. महाराज पाहता क्षणी ती देहभान विसरते, मंत्रमुग्ध होते आणि तिच्या सगळ्या काही उलट क्रिया चालू होतात. भगवंताला आत बोलावून भगवंताच्या पायावर पाणी टाकावं तर स्वतःच्याच पायावरती पाणी टाकते. भगवंताला बसायला आसन द्यायचं तर स्वतः खाली आसन घेते, भगवंताला खालीच बसवते. देहभान विसरलेली आहे, त्यामुळे उलट क्रिया चालू आहे. कृष्ण परमात्मा म्हणतात मला भूक लागलेली, काहीतरी खाण्याची व्यवस्था करा. नुकतीच त्या दिवशी कोणीतरी केळी आणून दिलेली असते. विदुर काका ती पत्नी जवळ देतात. इथंही प्रकार उलटा घडतो. विदुर पत्नी केळीचा साल काढते, आतला गाभा स्वतः खाते, साल भगवंताला खाण्याकरता देते. आणि केळीचं साल खाऊन कृष्ण परमात्म्याचे उद्गार आहेत किती गोड केळे, मधुर केळे कोणाच्या बागेतून आणले. एकदा, दोनदा, तीनदा झालं. विदुर काकांना राहवत नाही, पत्नीला हलवतात अगं काय करतेस तू हे. त्यावरती देहावरती येते, भगवंताची माफी मागते, पुन्हा केळी घेते. प्रकार चांगला घडतो महाराज. केळीचं साल काढते, आतला गाभा भगवंताकडे देते आणि साल स्वतःजवळ ठेवते. केळीचा गाभा खाऊन कृष्ण परमात्म्याचे उद्गार आहेत आतापर्यंत एवढी सगळी केळी गोड मधुर लागली, एवढं एकच कस काय खराब लागलं. विदुर काका बाजूला असतात, भगवंताला बोलतात भगवंता झाले तरी काय. केळीचं साल खात होतात आणि गोड मधुर बोलतात आणि गाभा खाल्ल्यानंतर खराब केळ. महाराज त्यावेळेला भगवंताने दिलेलं उत्तर मार्मिक आहे. कृष्ण परमात्मा बोलू लागतात मला भक्ताने काय दिलं हे मी पाहत नसतो, त्याच्या पाठीमागचा भाव पाहत असतो. विठ्ठल भगवंताकडे आपण किती स्टारचे कपडे घालून जातो परमात्मा पाहत नाही महाराज. मात्र आपल्या अंतःकरणातील भाव भगवंता अतिशय पाहतो.
मात्र आपला भाव कसा आहे, सप्ताह आला की चढतो आणि सप्ताह झाला की याला व्यवहारात बाजार भाव म्हणतात महाराज. परमार्थामध्ये याला किंमत नाही. नारद भक्ती सत्रामध्ये महर्षी बोलतात प्रत्येक क्षण वर्धमान, प्रत्येक क्षणाक्षणाला त्यामध्ये वाढ झाली पाहिजे. केवळ सत्यापुरतच आपण सद्गुरू गहिनीनाथ महाराजांच्या दर्शनाकरता आलं नाही पाहिजे, आपण वारंवार आलं पाहिजे. वामन भाऊंचं दर्शन घेतलं पाहिजे, गहिनीनाथ महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे. आपला भाव अधिक अधिक वाढत गेला पाहिजे. आणि हा भाव ज्यांच्या अंतःकरणामध्ये आला त्याला भाविक म्हटलं जातं. शास्त्रामध्ये भाविक कोणाला म्हणावं 9 लक्षण आहे. शांती, अव्यर्थ कालत्वम, विरक्ती, मानशून्यता, आशाबंधः, समुत्कंठा, नामगावे, सदारुची, असक्ती तदगुणाख्याने, प्रीती तदा वसती स्थली. या 9 लक्षणांची सुरुवात म्हणजे इथून 1.5 तास संपली माझ्याकडची 5 मिनिटाची वेळ आहे. असा हा भाविक शरण गेल्यानंतर परम प्रयोजन तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. मायारूपी भवसागर तरुण जाणं अत्यंत कठीण आहे महाराज. कारण परमात्मा स्वतः सांगतात दैवेहेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामी वय्य प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ति ते. किंवा 15व्या अध्यायामध्ये भगवद्गीता विचार मांडते तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. मायारूपी भवसागर तरुण जाणं अत्यंत कठीण आहे महाराज. म्हणजेच मायेचं लक्षण वेदांतात असं आहे अघटित घटनापटी ती माया. जे आहे ते झाकते, नको ते दाखवते त्याला माया बोलतात. पटवून देऊ का, मायेचं ट्रेलर प्रत्येकाच्या घरात असतं. समजलं का, आता तेही पटवून देऊ. म्हणून तर 9च्या कीर्तनाला 10 वाजता हजर होतो. विठ्ठल विठ्ठल. एखाद्याला विचारलं का उशीर झाला, येणारच होतो पण तिने परवानगीच दिली नाही. याला मायेचं ट्रेलर बोलतात. मायारूपी भवसागर तरुण जाणं अत्यंत कठीण आहे महाराज. मात्र भगवंताला शरण गेल्यानंतर, कारण त्याचं नाव काय, तो हा माधव, मा नाम मायान धव नाम पती. त्याला जर शरण गेलं तर त्याची माया काय करेल. रामायणातला अंतिमचा 1-2 मिनिटांमध्ये प्रसंग सांगून सेवेला पूर्णविराम देतो. रामायणामध्ये श्री गुरु विश्वामित्र, लक्ष्मणजी आणि प्रभू रामचंद्र एकदा प्रवासामध्ये, आणि प्रवासामध्ये एक आश्रम लागलेला. तो आश्रम असतो गौतम ऋषींचा. आणि आश्रमामध्ये अहिल्या ही शिळाहून पडलेली आहे. म्हणजेच गौतम ऋषींच्या शापामुळे स्त्रीचा तो दगड झालेला असतो. आता श्री गुरु विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना बोलतात तुम्ही तिचा उद्धार करा. कसा उद्धार करावा. प्रभू रामचंद्रांच्या चरणाची धूळ फक्त लांबूनच तिच्यावर टाकतात तर ती दगडाची पुन्हा स्त्री बनते महाराज. मोठा चरित्र भाग आहे. पुन्हा हे तिघेही पुढे प्रवास चालू ठेवतात. प्रवासामध्ये पुन्हा एकदा नदी लागलेली. नदीतून आता या तीरावरून पलीकडच्या तीरावर जायचे म्हटल्यानंतर नावाडी हवाय. लक्ष्मणजी नावाड्याचा शोध घेतात. एक नावाडी निदर्शनास येतो. त्याला विचारणा करतात आम्हाला पलीकडच्या तीरावर जायचंय, सोडाल का. नावाडी बोलतो माझा व्यवसायच तो आहे, मी तुम्हाला पलीकडच्या तीरावर सोडतो, मात्र तुमचा परिचय द्या. लक्ष्मणजी सांगू लागतात हे आमचे श्री गुरु विश्वामित्र आहेत. हे अयोध्येचे राजे दशरथ पुत्र प्रभू रामचंद्र आणि मी यांचा बंधू लक्ष्मण आहे. महाराज नावाडी बोलू लागतो लक्ष्मणजी तुम्ही आणि श्री गुरु विश्वामित्र माझ्या नावेमध्ये बसा, मी तुम्हाला पलीकडच्या तीरावर सोडतो, मात्र प्रभू रामचंद्रांना मी माझ्या नावेत काही बसू देऊ शकत नाही. प्रभू रामचंद्र बाजूलाच असतात. अरे असा मी काय गुन्हा केला की तुझ्या नावेत बसू शकत नाही. त्यावेळेला नावाडी बोलतो प्रभू तुमची मी ख्याती अशी ऐकलेली आहे, तुमच्या चरणाच्या धुळीपासून जर दगडाची स्त्री बनते आणि तीच जर धूळ माझ्या नावेला लागली, एका स्त्रीचं पोट भागवण्याकरता नाव चालवतो परत 2-2. त्याला प्रभू रामचंद्र बोलतात अरे त्याच्यावर काहीतरी उपाय सांग. नावाडी बोलतो प्रभू मला तुमचे पाय स्वच्छ करू द्या, नावेत बसायला हरकत नाही. प्रभू रामचंद्र परवानगी देतात. आनंदामध्ये घरी जातो. पाठ चौरंग काहीतरी आणतो प्रभू रामचंद्रांना उभं करतो. मला सांगा प्रभू त्या पाठ चौरंगाची स्त्री झाली नसती का. त्याच्या अंतःकरणात एकच भाव होता, या पाद्यपूजनाच्या निमित्ताने भगवंतांना शरण जाता आलं पाहिजे म्हणून पाद्यपूजा केलेलं निमित्त होतं. पाय स्वच्छ करतो. प्रभू रामचंद्र खाली उतरू लागतात. उतरू नका पुन्हा धूळ लागली तर, म्हणून खांद्यावरती विराजमान करतो, नावेमध्ये बसवतो. नाव हाकत 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 पहिलं तीराकडे नेतो. श्री गुरु विश्वामित्र लक्ष्मणजी प्रभू रामचंद्र खाली उतरतात. मात्र प्रभू रामचंद्र हातातली अंगठी काढतात आणि त्याला बोलू लागतात हा तुझ्या कामाचा मोबदला. नावाडी पुन्हा प्रभू रामचंद्रांना बोलतो प्रभू सगळ्या जगताची नियम ठरवणारे तुम्ही, व्यवहारातला साधा नियम लक्षात राहत नाही. प्रभू रामचंद्र बोलतात अरे मला कोणत्या नियमाचा विसर पडला. नावाडी बोलतो प्रभू एकाच व्यवसायातल्या लोकांनी आपापसात व्यवहार करायचा नसतो, हा व्यवहारात नियम आहे. बघा डॉक्टरांकडून फी घेतात का. आम्ही वकील लोक दुसऱ्या वकिलाकडनं फी घेतो का. बरं परिचयाचं कंडक्टर दुसऱ्या कंडक्टरचं तिकीट घेतात का. कीर्तनकार ते काय मला माहित नाही. बरं
एकाच व्यवसायातल्या लोकांनी आपापसात व्यवहार करायचा नाही. लक्ष्मणजींना राग येतो महाराज. लक्ष्मणजी बोलतात, अरे तू एक सामान्य नावाडी आहे. हे अयोध्येचे राजे महाराज. त्यावेळेला नावाड्याने दिलेलं उत्तर मार्मिक आहे. नावाडी बोलू लागतो, मी सुद्धा नावाडी आहे आणि प्रभू रामचंद्र सुद्धा नावाडी आहेत. या व्यावहारिक नदीतून पहिल्या तीराकडे नेणारा मी नावाडी आहे, मात्र मायारूपी भवसागर तारून नेणारे प्रभू रामचंद्र एकटेच नावाडी आहेत. फक्त एवढं स्मरणामध्ये राहू द्या, मी तुमच्याकडून कोणताही मोबदला घेतला नाही. आणि ज्यावेळेला मायारूपी भवसागर तरुण जायची वेळ माझ्यावर येईल, माझं अज्ञान दोष संपलेत का न पाहता मी केवळ तुम्हाला शरण येईल. मला पहिल्या तीराकडे पोहोचवा. तो हा उतरील पर भवदुस्तर नदीचा. बरं, पोहोचवणाऱ्या भगवंताचा स्वभाव कसा आहे? बहु आहे करुणावंत अनंत ही नाम ज्या. किती करुणामान. अहो, त्याला मारायला आलेली पुतना तिला सायुज्य नावाची मुक्ती देतो. एवढा करुणामान असलेला परमात्मा, त्याचा नामोल्लेख करतात. अनंत हे नाम ज्या. अशा या परमात्म्याला शरण गेल्यानंतर पहिल्या तीराकडे पोहोचतो. हा अनुभव आहे की नाही कोणाला? तुकोबाराय म्हणतात, मी माझी साक्ष देतो. तुका म्हणी शरण तुका म्हणी साधी आली. तुका म्हणी साधी तुका म्हणी साधी आली. तरी उतरील पर भवदुस्तर नदीचा. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, या भगवंताला शरण गेल्यानंतर पहिल्या तीराकडे पोहोचतो की नाही, तुकोबाराय म्हणतात मी माझी साक्ष देतो. आमच्या कायद्याच्या भाषेत त्याला आय विटनेस बोलतात. तुका म्हणे साक्षी आली तरी केली प्रगट, आणि म्हणून तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. अभंगाचं सार इतकंच आहे. मला सुंदर असा नरदेह मिळाला. विषयांना विकारांना शरण जाऊन व्यर्थ खर्च करण्यापेक्षा
भगवंताची शरणागती पत्करावी. भगवंताला शरण न जाणं म्हणजे या देहावरती जिवंतपणे तुळशी पत्र ठेवणं म्हणजे भगवंताला शरण जाणे. तुळशीची माळ परिधान करणं, पंढरीची वारी स्वीकारणं, मुखामध्ये त्या भगवंताचं नामचिंतन करणं म्हणजे भगवंताला शरण जाणे. ज्ञानोबराय तुकोबराय, श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ, श्री संत गहिनाथ महाराज यांच्या हाताला धरल्याशिवाय आपण भगवंताला शरण जाऊ शकत नाही. मग ज्ञानोबराय तुकोबराय आम्हाला भेटत नाहीत, काय करावं? ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी नित्य वाचनात ठेवणं म्हणजे ज्ञानोबरायांच्या हाताला धरून भगवंताला शरण जाणे. तुकोबरायांचा गाथा, नाथांचं भागवत आपल्याला ज्या सद्गुरु परंपरेने मार्ग सांगितलेला त्या मार्गाचं मार्गक्रमण करणं म्हणजे आपल्या सद्गुरुरायांच्या हाताला धरून भगवंताला शरण जाणं आहे. आणि ही शरणागती प्रत्येकाने पत्करलीच पाहिजे, हे अभंगाचं सार आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतृवंदांच्या चरणी, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी. मी ज्या फड परंपरेमध्ये साधू कुळामध्ये जन्मलो, श्री गुरु आंबेकर उर्फ आजरेकर फड परंपरेच्या चरणी सेवा सुपूर्त करतो. चालू असलेला हा नाम महोत्सव ब्रह्मलीन सद्गुरु श्री वैकुंठवासी नारायण बाबांनी प्रारंभ केलेला हा 48वा महोत्सव आहे. तसं पाहायला गेलं तर 4थं तप पूर्ण होते महाराज या उत्सवाचं. यावर्षी 4 तप पूर्ण होतात, साधी गोष्ट नाही. कारण आत्ताच्या प्रवाहामध्ये नवीन उत्सव सुरू करणं फार कठीण काम नाही महाराज. मात्र पूर्वापार चालत आलेला उत्सव त्याच निष्ठेने, श्रद्धेने, विवेकाने टिकून ठेवणं फार कठीण आहे. आणि गेली 48 वर्ष आपण तेवढ्याच उत्साहपूर्ण वातावरणामध्ये तो उत्सव संपन्न करताय. याबद्दल आदरणीय श्रद्धेय चैतन्य महाराज, त्यांचे तीर्थस्वरूप असणारे, त्यांना यथोचित असे धन्यवाद देऊन त्यांच्या चरणी वंदन करतो. सेवेला पूर्णविराम देण्यापूर्वी मी सुरुवातीलाही बोलून गेलो, इकडे सेवा करत असताना एक मनस्वी आनंद असतो. याला कारण तसं पाहायला गेलं, मी इथं कीर्तन करावं अशी कोणत्याही पद्धतीची योग्यता, अधिकार माझ्याकडे नाही महाराज. परंतु मी ज्या परंपरेमध्ये जन्मलो आहे त्या परंपरेला ज्ञानोबरायांचा साक्षात्कार आहे. आणि माझे पणजोबा एक साधू पुरुष होऊन गेलेले. त्यांनी आदल्या दिवशी सांगितलं की मी उद्या जाणार आहे, आणि म्हणून ज्ञानेश्वरी वाचायला घेतलेली. हरिपाठ घेतला आणि हरिपाठामध्ये ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ असं म्हणून त्यांनी देह ठेवलं. एक सत्पुरुष होऊन गेले. आणि त्यांच्या चरित्रामध्ये असं लिखाण आहे की त्यांचं या परिसरामध्ये कीर्तन असताना भगवान बाबा समोर येतात, वामन भाऊ पकवाजाला होते, असं चरित्रामध्ये लिखाण आहे. की मी त्या कुळात जन्मलो म्हणून या परिवारात किंवा इकडे सेवा करत असताना मनस्वी आनंद असतो की सेवा करता येते आपल्याला. त्या माध्यमातून वामन भाऊंची सेवा करता येते, त्या माध्यमातून भगवान बाबांची आपल्याला सेवा करता येते. केवळ कुळात जन्मलो आहे म्हणून इथं बोलवलंय. वैयक्तिक कोणत्याही पद्धतीचा अधिकार नाही, योग्यता नाही. सरळ बोलायचं झालं तर माझी काही तेवढी लायकी नाही मी कीर्तन करावं. परंतु एका मोठ्या घराण्यात जन्मलो म्हणून आज इथं बोलवलं. एक एवढं सद्भाग्य लाभलं की मला सद्गुरुरायांची सेवा करता आली. म्हणून आपल्या सर्वांच्या चरणी वारंवार वंदन करतो. या सेवेकरता आवर्जून उपस्थित असलेली सर्वच अनेक गुणीजन गायक मंडळी इथं उपस्थित आहेत. आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण संदीप महाराज इथं उपस्थित आहेत. गेल्या 3-4 वर्षापासून त्यांचा माझा संपर्क आहे. मागे शिरूर कासारला त्यांच्या माध्यमातून येणं घडलं. आता मध्यंतरी हरिश्चंद्रगडलाही आलो होतो. आणि आता आदरणीय ज्यांनी शेवटची चाल गायली, मी त्यांना फार पूर्वी टीव्हीवरच पाहत होतो. मला आज सकाळी मी त्यांची रील पाहिली एका कीर्तनाची, इकडे येत असताना प्रवासातच. आदरणीय शास्त्री महाराज देखील इथं उपस्थित आहेत. अनेक गुणीजन गायक मंडळी इथं उपस्थित आहेत. बाळगोपाळ टाळकरी वृंद असतील, कारण बाळगोपाळाशिवाय या कृष्णाला कोणी विचारत नाही महाराज. त्यामुळे यांनाही देखील यथोचित असे धन्यवाद देतो. मृदंगवादक देखील फार गोड आहेत, कारण आम्हाला विलंबित फार आवडतं महाराज. परंतु यांनी रामकृष्णारीपासून जी लय कॉन्स्टंट आहे ती आणखी बदलली नाही महाराज. अतिशय योग्य अनुकूल वादक आहेत, त्यांनाही यथोचित धन्यवाद देतो. माईक सिस्टीम किरकिर नाही, कुरकुर नाही, माईकवाल्यांची नाही माईकची, म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आपला हा सर्व उत्सव एका चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बाहेर पाहता यावा, पुन्हा त्या गोष्टीचं स्मरण व्हावं याकरता भगवानगड ऑफिशियल या चॅनलच्या माध्यमातून तो प्रसारित केला जातोय. या संपूर्ण टीमला देखील यथोचित असे धन्यवाद देतो. इथं आल्याबरोबर मी पाहतोय पंगत चालू होती, त्यावेळेला वाटण्याचं काम तरुणांकडे होतं. जास्तीत जास्त तरुण इकडे सहभागी होत आहेत. मला आदरणीय चैतन्य महाराजांनी त्याच्या बाबतीत मला कल्पना दिली. महाराज फार आनंदाची बाब आहे, कारण तरुणांना तरुण जाण्याकरता परमार्थ एकमेव माध्यम उरलेलं आहे. आपल्या गावाचं सद्भाग्य एवढं आहे, कारण गावोगावी आता प्रश्न असा आहे की महाराज आपल्या पुढच्या परमार्थाचं काय होईल गावाचं. आणि आपल्या गावाचं सद्भाग्य की आपली पुढची पिढी आत्ताच परमार्थामध्ये येते. ज्या पद्धतीने छत्रपती शिवराय तुकोबारायांच्या कीर्तनाला असायचे आणि आत्ताच्या काळातला जर कीर्तनात तरुण जर येत असेल कीर्तन प्रवचनात, तर तोच छत्रपती शिवरायांचा मावळा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणून सर्व युवकांना, तरुणांना एक विशेष धन्यवाद देतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि एखादा जर अपशब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजावा. काही न बोलोनी अत उगाच चरणी ठेवितो माथा, तुका मनी पंढरीनाथा क्षमा करी अपराध ज्ञानोबा माऊली तुकाराम.